दारू पिऊन आतापर्यंत काय भेटलेलं तर काहीच नाहीये, पण बर्बादी मात्र सगळीकडून झालेली आहे. आयुष्याची बर्बादी, स्वतःच्या शरीराची बर्बादी, पैशांची बर्बादी, नातेसंबंधांची बर्बादी, समाजामध्ये तुमचं जे स्टेटस आहे त्या स्टेटसची बर्बादी, जमीन जायदाद ह्या सगळ्या गोष्टींची बर्बादी. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय भेटलं तर काहीच नाहीये. तरी सुद्धा काही लोक दारू प्यायची अजिबात सोडत नाही. असो, दारू सोडा किंवा न सोडा हा निर्णय तुमचा आहे, पण सांगण्याचा हेतू हाच की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. दारू पिऊन वाहनं चालवू नका. तुमचा जीव गेल्याने जरी तुम्हाला काही फरक पडत नसेल ना, पण तुमचा जीव गेल्याने तुमच्या कुटुंबाला मात्र नक्की फरक पडतो. घरी आपली आई वाट बघते, आपली लेकर वाट बघतात, आपली बहीण वाट बघते, आपली बायको वाट बघते. ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून गाड्या चालवा. दारू पिऊन आतापर्यंत काय भेटलेलं तर काहीच नाहीये, पण बर्बादी मात्र सगळीकडून झालेली आहे. आयुष्याची बर्बादी, स्वतःच्या शरीराची बर्बादी, पैशांची बर्बादी, नातेसंबंधांची बर्बादी, समाजामध्ये तुमचं जे स्टेटस आहे त्या स्टेटसची बर्बादी, जमीन जायदाद ह्या सगळ्या गोष्टींची बर्बादी. ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय भेटलं तर काहीच नाहीये. तरी सुद्धा काही लोक दारू प्यायची अजिबात सोडत नाही. असो, दारू सोडा किंवा न सोडा हा निर्णय तुमचा आहे, पण सांगण्याचा हेतू हाच की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. दारू पिऊन वाहनं चालवू नका. तुमचा जीव गेल्याने जरी तुम्हाला काही फरक पडत नसेल ना, पण तुमचा जीव गेल्याने तुमच्या कुटुंबाला मात्र नक्की फरक पडतो. घरी आपली आई वाट बघते, आपली लेकर वाट बघतात, आपली बहीण वाट बघते, आपली बायको वाट बघते. ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून गाड्या चालवा. दारू पिऊन आता